तर अशा प्रकारे आपल्याला अजून एक ट्रॉफी भेटलेली आहे, फर्स्ट प्राइज मिळाले आपल्याला. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी आपण कॉलेजला गेलो आणि आज आपल्या कॉलेजला म्हणजे आपल्या डिपार्टमेंटला आज एक इव्हेंट होता. तर हॉलमध्ये गेल्या गेल्या आपल्याला हातात भेटला तो म्हणजे आपल्या डिपार्टमेंटचा कॅमेरा. मग आपण आपल्या टीम मेंबर्सला कॅमेऱ्याची सेटिंग वगैरे सांगून इव्हेंटच्या पुढच्या कामांना सुरुवात केली. तर ऍज अ प्रेसिडेंट म्हणून आपल्याला सगळे कामं बघावं लागतात. तर गाईज, आपण काही दिवसांपूर्वी एक फोटोग्राफी कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केलेली होती आणि त्याच कॉम्पिटिशनचं आज आपल्याला प्राइज डिस्ट्रीब्युशन करायचं होतं. तर आपल्या टीमचे आपले व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे आपले ओमकार दादा आणि मी आपण ट्रॉफी घ्यायला तिकडे चाललो होतो. तिकडून ट्रॉफी वगैरे घेतल्या आणि आपल्या विनर्सला आपल्याला काही गिफ्ट वगैरे पण द्यायचे होते आणि चॉकलेट्स पण द्यायचे होते. तर ते घेऊन आम्ही तिकडून थोडंसं पावसात निघालो. तिकडनं आल्यानंतर थोडं प्रिपरेशन वगैरे करून घेतलं, कारण तुमच्या भावाला विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून हॉनर गेस्ट आर्टिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर प्रणव साधुभाई सर यांची एक छोटीशी मुलाखत घ्यायची होती. तर सरांनी खूप छान पद्धतीने सगळं आम्हाला सांगितलं. आणि मग तुमच्या भावाला लघु कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट प्राइज मिळालं. मग आपल्या फोटोग्राफी कॉम्पिटिशनचे विनर्स त्यांचा सत्कार वगैरे करून आणि आपल्या आर्टिस्ट सरांबद्दल बोलावं तेवढं कमी आपल्या टीमच्या व्हाईस प्रेसिडेंटने म्हणजे आपल्या ओमकारने इव्हेंटची एंडिंग केली. मग सरांसोबत पूर्ण आविष्कार टीमने एक ग्रुप फोटो घेतला. तर अशा प्रकारे आपल्याला अजून एक ट्रॉफी भेटलेली आहे आणि लोगो मेकिंग कॉम्पिटिशन मध्ये आपला फर्स्ट प्राइज मिळाला. तर गाईज, न्यू वन ॲडेड म्हणजे आपल्याकडे अजून एक ट्रॉफी ऍड झालेली आहे, म्हणजेच लोगो मेकिंग कॉम्पिटिशनची. मग आपल्या आविष्कार टीम सोबत पुढच्या इव्हेंटच्या तयारीची थोडीशी चर्चा केली आणि माझे रिस्पेक्टेड टीचर्स आणि टीम मेंबर्स यांना मनापासून धन्यवाद, ज्यांनी कार्यक्रम एकदम चांगल्या पद्धतीने पार पाडला आणि मला पाहिजे तशी साथ दिली. आणि मग कॉलेजचे सगळे कामं आवरून मी रूमवरती परत गेलो. तर गाईज, आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका यार. तुम्ही व्लॉग बघता पण फॉलो करत नाही, पहिले तुमच्या भावाला फॉलो करा.